एक आठवडा भगवान आपले त्या बोधी वृक्षाकडे असे पाहत होते आणि त्या बोधी वृक्षाची कृतज्ञता व्यक्त करत होते. काय करत होते? कृतज्ञता व्यक्त करत होते. बघा, असं पाहिलं तर व्यावहारिक दृष्ट्या जे झाड आहे, आपण बऱ्याचदा म्हणतो झाडाचं काय कृतज्ञता व्यक्त, माणसाचीच कृतज्ञता व्यक्त करत नाहीत तर झाडाची काय. झाड तर तोडायलाच बसले, कुत्रे मारण्यासाठीच आहे, जणू काय सगळे प्राणी मारण्यासाठीच आहे. आपल्या भगवंताने त्या बोधी वृक्षाची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी, का कृतज्ञता, तर दुःख मुक्तीचं ज्ञान त्या बोधी वृक्षाखाली प्राप्त केलं होतं. 4 आर्य सत्यांचं दर्शन त्यांना वैशाख पौर्णिमेला त्याच बोधी वृक्षाखाली प्राप्त झालं होतं. दुःख मुक्तीचा मार्ग, जो निर्वाण मार्ग आहे, ज्याला मध्यम मार्ग म्हटलेला आहे, तो मध्यम मार्ग सुद्धा त्याच बोधी वृक्षाखाली त्यांनी शोधून काढला. आणि त्यामुळे भगवान बुद्धांनी विचार केला की हा बोधी वृक्ष सहाय्यक बनलेला आहे. बुद्धत्वाच्या प्राप्तीसाठी जे म्हणून कोणी सहाय्यक बनले. विशेष म्हणजे आई सुद्धा. तुम्ही ऐकलं असेल, महामायेचं जेव्हा म्हणजे मृत्युमुखी पडल्या महामाया, सिद्धार्थ गौतम लहान असताना, तुम्ही ऐकलं असेल कुठे बघा आमच्या प्रवचनातून, बुद्ध झाल्यावर तुषित देवलोकात गेले असं म्हटलेलं आहे बौद्ध साहित्यामध्ये. त्या आईला मुक्त करण्यासाठी, तिच्या ऋणातून मुक्त होण्यासाठी, तिच्या प्रति कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी तिला तिथे जाऊन उपदेश केला सम्यक संबुद्धांनी. म्हणून असं कोणीच सुटत नाही कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी बुद्धाकडून, आणि म्हणूनच ते बुद्ध होऊ शकतात. भगवान बुद्ध म्हणाले म्हणूनच असं सहज कोणी बुद्ध होत नाही, सहज कोणी बोधिसत्व बनत नाही, सहज कोणी संत बनत नाही, सहज कोणी भिक्खू बनत नाही, सहज कोणी सुरतापन्न नाही, सहज कोणी सकृतागामी नाही, सहज कोणी अनागामी नाही, सहज कोणी अर्हत नाही बनत. पूर्वीचं पुण्य कर्म लागते. आणि म्हणून भगवान बुद्ध म्हणाले की इथे सदा सर्व काळ इथे सर्वच लोक चांगले नसतात, सर्वच लोक वाईट नसतात, कारण हा सगळा कर्माचा खेळ आहे. कधी कोणी वाईट आहे, कधी कोणी चांगला आहे, कधी कोणी कमी आहे, जास्त, ह्या सगळ्या गोष्टी. म्हणून भगवंताने आपल्या त्या बोधी वृक्षाकडे पाहून कृतज्ञता व्यक्त केली की हे बोधी राजा, मी तुला वंदन करत आहे. आणि आपण सुद्धा त्या बोधी राजाला वंदन करत आहोत आणि केलं पाहिजे. बघा, रोज वंदनेतून तर पहिला आठवडा घालवला भगवंताने तिथे. त्यानंतर तुम्ही जर पाहिलं असेल बुद्धगयेला गेल्यावर किंवा फोटो मध्ये वगैरे, जिथे भगवंताचं बोधी वृक्ष आहे, जिथे भगवंताचं विहार आहे, महाबोधी विहार, त्याच्या बाजूलाच भगवंताने 1 आठवडा चंक्रमण केलं होतं. ही जागा एवढी पवित्र आहे, त्या जागेच्या आजूबाजूला एक आठवडा भगवान बुद्ध वेगवेगळ्या ठिकाणी थांबलेले आहेत. एक आठवडा. मुचलिंद सरोवर आहे बघा, तिथे आता कृत्रिम तलाव बनवला. ऍक्च्युली तो ओरिजिनल नाहीये भगवंताच्या काळातला, पण मुचलिंद सरोवर म्हणून जे आहे ना, ज्याच्यामध्ये मूर्ती ठेवली भगवंताची आणि नाग वगैरे असे दाखवले, तुम्ही पाहिले असेल कधी फोटोमध्ये वगैरे, बोधी वृक्षाच्या बुद्धगयेच्या महाबोधी विहाराच्या अगदी बाजूलाच आहे. तिथे सुद्धा भगवान बुद्ध 1 आठवडा थांबलेले आहे, ध्यानस्थ बसलेले आहे. म्हणजे बोधी वृक्षाच्या आजूबाजूला भगवान बुद्ध 8 दिवस बसले आणि त्यांनी तिथे ध्यान केलेलं आहे, चिंतन केलेलं आहे, मनन केलेलं आहे, कृतज्ञता व्यक्त केली. आणि नंतर राजायतन वृक्षाखाली सुद्धा बसले वेगवेगळ्या ठिकाणी, आणि तिथे बसून चिंतन करून मनन केलं की मला जे प्राप्त झालेलं ज्ञान आहे ते सर्वसामान्यांना समजेल काय. बघा तुम्ही, आपल्याला जर काही माहीत झालं थोडस की आपण लगेच डंका पेटवतो, नाही का, कोणत्याही गोष्टीचा समजा असो, नाही का, लग्नात गेल्यावर समजा थोडस भाजी कमी पडली तर लग्न किती चांगलं हो, त्याचं कौतुक कमी होते आपल्याकडून, पण ती भाजी कमी पडली काही यांना काही भेटलं नसेल का म्हणते कुठे. बघा तुम्ही, काही ना, मनुष्याचा स्वभावच असा आहे की तो बहिर्मुखी आहे. भगवान बुद्ध म्हणाले अंतर्मुखी बनता आलं पाहिजे. आणि अंतर्मुखी बनण्यासाठी आपल्यात असावी लागते श्रद्धा, आपल्यात असावे लागते मनाची निर्मळता, मनाची शुद्धता. आणि म्हणून भगवान बुद्ध म्हणाले की दुसऱ्यांच्या त्रुट्या काढणारी मानसिकता जी आहे ती बहिर्मुखी मानसिकता आहे, आणि दुसऱ्यातलं चांगलं शोधण्याची जी मानसिकता आहे ती म्हणजे अंतर्मुख होण्याची मानसिकता आहे. आणि आपल्या भगवंताची जी शिकवण आहे अत्त दीप भव, ती अशीच आहे की स्वयं प्रकाशित व्हा. जग कुठे चाललाय, जग काय करते, जगाने काय केलं पाहिजे ह्याचा विचार करत बसला तर तुमची जिंदगी तुम्हाला अपुरी पडेल. पण तुम्ही स्वतःचा जर विचार करत गेलात की तुमचं काही चुकते आहे का, आपण पंचशील पालन करतोय की करत नाही, अष्टशील पालन करतोय की करत नाही, दान पुण्य आपण करतोय की करत नाही, शील पालन करतोय की करत नाही, ध्यान करतोय की करत नाही, आपल्या मनामध्ये विकार आहेत का, कमी होत आहेत का, जास्त होत आहेत का, वाढत आहे का, आपला राग कमी होत आहे की वाढत आहे, आपला द्वेष कमी होत आहे की वाढत आहे, आपला अहंकार वाढत आहे की कमी होत आहे. भगवान बुद्ध म्हणाले याचं जर आत्मचिंतन केलं तर निश्चितपणे आपल्या जीवनामध्ये आनंद येईल, सुख शांती नांदेल. आणि म्हणून त्या भगवान बुद्धांनी प्राप्त झालेल्या ज्ञानावर चिंतन मनन केलं आणि त्यानंतर त्यांनी पात्रता शोधली.
बघा हा पण पॉइंट तुम्हाला महत्वाचा सांगतो. कृतज्ञता व्यक्त केली सर्वांच्या प्रती, परंतु नंतर पात्रता शोधली. प्राप्त झालेलं ज्ञान ऐऱ्या गैऱ्या नथू खैऱ्याला सांगितलेलं नाही. तुमच्या माहितीसाठी सांगतो. तुम्ही भंते विहारात जात असाल, तुम्हाला याचना वगैरे पाठ असेल तर फक्त बौद्ध धम्मच असा आहे की जिथे विनंती केल्या जाते भंतेजींना आम्हाला शील द्या म्हणून. ओकास वंदामी भंते द्वारत येन कत्तंग सब्बंग अपराधं खमतु मे भंते. अपराधं म्हणजे अपराध, गुन्हा. माझ्याकडून जर काही गुन्हा घडला असेल तर त्याबद्दल भंते मला क्षमा करा. दुसऱ्यांदा तिसऱ्यांदा द्वितीयंपी तृतीयंपी. त्यानंतर पंचशिलेची पण याचना म्हणजे विनंती आहे. विनंतीशिवाय धम्म मिळत नाही आणि दिलाही नाही पाहिजे म्हणाले भगवान बुद्ध. का? जे मूल्यवान असते, जे अमूल्य असते, जे एकदम मूल्यवान असते ते सहज जर वाटलं तर लोकांना त्याची किंमत कळत नाही. जसे की आपल्या समाजाचा विचार. बाबासाहेबांनी फुकट दिले सगळं, आहे का किंमत त्याची सगळ्या लोकांना? मोजके जर तुमच्यासारखे सोडले तर आहे का किंमत? बिलकुल काही नाही. मी तर म्हणतो आज अशी आषाढ पौर्णिमा आहे, गुरु पौर्णिमा आहे, आपण भिक्खूकडे गेलो पाहिजे. भिक्खू आपले गुरु असतात. आजच्यापासून या विचारापासून सुद्धा अलिप्त असणारी कितीतरी लोक असतील तुमच्यामध्ये. आज विहारात जावं आपण, बुद्धाची वंदना करावी, भगवंताचा उपदेश ऐकावा, या विचाराला करणारे लोक सुद्धा फार नगण्य असतील आपल्या समाजामध्ये. आणि तुम्ही आज जर पाहाल, आपण कोणावर टीका टिप्पणी करत नाही, जे लोक ज्यांचं गुरुचं स्थान नाही आहे ऍक्च्युली, पण लोक त्यांचीही पूजा करतात. आज बघा जिकडे तिकडे रांगा लागलेल्या आहेत. बघा तुम्ही पाहिलं तर प्रत्येक ठिकाणी. कारण सत्ता देव मनुष्यानं आपण वंदनेत म्हणत असतो. तुम्ही बघ, सत्ता देव मनुष्यानं बुद्धो भगवाती. आपले तुम्ही प्रवचन ऐकले असतील भगवान बुद्धांचे विशेषण अवगुण, तर त्याच्यामध्ये बघा सत्ता देव मनुष्यानं का म्हणतात भगवंताला? सत्ता म्हणजे शास्ता म्हणजे मार्गदर्शक गुरु, देव आणि मनुष्यांचे. आता देव म्हणजे काय तर हे जे आपल्याला वाटतं ते नाही. तर बौद्ध धर्मामध्ये जे देव सांगितले, देवता लोक सांगितले, 31 योन्या सांगितल्या, त्याच्यावरही मी भाष्य केलं आपल्या चॅनलवरती. पण हे यासाठी म्हणून सांगतोय की आजचा जो उपदेश आहे, तुम्ही धम्मचक्र प्रवर्तन जर वाचून पाहिलं मराठीत, आता मराठीमध्ये उपलब्ध आहे, सगळ्याच भाषांमध्ये उपलब्ध आहे. तुम्ही जर वाचून पाहिलं तर तुमच्या लक्षात येईल त्या धम्मचक्र प्रवर्तन सुद्धा ऐकताना कुणाकुणासाठी केलं भगवंतांनी. फक्त मनुष्यांसाठी दिलेलं नाहीये धम्मचक्र प्रवर्तन सुद्धाचा उपदेश. माहिती आहे तुम्हाला? तुम्ही जय भंतेजींच्या पाठोपाठ म्हणणारे महिला तुम्ही कधी मराठीत वाचला असेल तर तुम्ही वाचून पहा. फक्त मनुष्यांसाठी नाही आहे, त्याच्यामध्ये देवता, चातुर्महाराजिक देवता वगैरे वगैरे उल्लेख केलेला आहे की कोणाकोणाच्या हित सुखासाठी भगवंतानं भाष्य केला. कारण भगवंताचा धर्म बहुजन हिताय बहुजन सुखाय आहे. आणि त्यामुळे आजच्या दिवशी ज्या बुद्धाची आपण चर्चा करतोय, नामस्मरण करतोय, त्या भगवान बुद्धाने आषाढ पौर्णिमेला वैशाख पौर्णिमेला ज्ञान प्राप्त झाल्यानंतर वैशाख ज्येष्ठ आषाढ कितवा महिना येतो? हा तिसरा महिना येतोय बघा. वैशाख ज्येष्ठ आणि आषाढ म्हणजे तिसरा महिना चिंतन करून भगवान बुद्धांनी तिसऱ्या महिन्यात पात्रता चेक केली की हे मला जे प्राप्त झालेलं ज्ञान आहे मी हे कोणाला सांगतो. आता मला सांगा, बुद्ध गया ते सारनाथ खूप मोठं अंतर आहे, बरोबर? आता त्या काळात बुद्ध गयेवरून सारनाथला जाताना कोणीच भेटलं नसेल का? असं त्या 5 परिवारकांच्या व्यतिरिक्त कोणीच भेटलं नसेल का? वाटते का तुम्हाला कोणीच भेटलं नसेल का? आता साजापूरहून औरंगाबाद मध्ये जायचं आहे तर आपल्याला कोणीच भेटणार नाही का? जरी ओळखीचे नाही पण भेटतील की नाही? गाडीने घोडीने जाणारे, रस्त्याने जाणारे, बैलगाडीने रिक्षाने जाणारे भेटतील की नाही? पण भगवान बुद्ध गयेवरून सारनाथला जाईपर्यंत कितीतरी लोक भेटले त्यांना. पण भगवान बुद्ध सर्वज्ञ होते. सर्वज्ञ म्हणजे भूत, भविष्य आणि वर्तमान जसंच तसं जाणायचे म्हणजे काय? तर कोणाची कोणत्या कर्मामुळे कुठे उत्पत्ती झाली, कोण कोणत्या कर्मामुळे कुठे संपणार आहे, कोण कोणत्या कर्मामुळे कुणाला कोणते आई वडील भेटले, कुणाला श्रीमंती भेटली या कर्मामुळे, कुणाला गरिबी मिळाली कोणत्या कर्मामुळे, कुणाला सौंदर्य प्राप्त झालंय कोणत्या कर्मामुळे, कुणाला कुरूपपणा प्राप्त झाला कोणत्या कर्मामुळे, कोण भिक्खू बनले कोणत्या कर्मामुळे, कोण अविचारी अवगुणी बनला कोणत्या कर्मामुळे. ह्या सगळ्या गोष्टींचं इतंभूत ज्ञान, ऍज इट इज ज्ञान ज्याला म्हणतो आपण, हे भगवंताला प्राप्त होतं म्हणून भगवंताला सर्वज्ञ म्हणतात. माहिती आहे तुम्हाला? भगवंताला सर्वज्ञ म्हणतात. तर ते भगवान बुद्ध पात्रता शोधत होते. पात्रता म्हणजे समजतं तुम्हाला? क्वालिटी, गुणवत्ता, पात्रता, क्वालिटी त्याला म्हणतो आपण. की जसं एखादं काम सांगायचंय, समजा विशिष्ट प्रकारचं कोणतं काम आहे तर बघा लोक पारख करतात. कोणाला सांगून करता का नाही? कोणाला सांगता का? समजा कोणावर भरोसा करायचा आहे तर तुम्ही म्हणता काय या इकडे आणि हे पैसे आहेत जाबर बँकेत नेऊन टाक. करता का असं काही? हे कानातले नाकातले काढते, या बरं बाई इकडे, कुठून आली तू, कुठून आली, बरं हे बाई जाय तिथून बस बर. करता का असं? विश्वासू पाहता का नाही? मग ते घरचं तुमच्या लेकरं असून देखील तुम्ही विश्वास पाहता, हे पण आम्हाला माहिती.
तुमचीच मुलं असताना देखील कुणाकडे चाबी द्यायची आणि कुणाकडे द्यायची नाही, याच्याबद्दल तुम्ही विचार करता का नाही? विशेष म्हणजे शेती नावावर करायची असेल, प्रॉपर्टी नावावर करायची असेल, तरी देखील लोक मायबाप जरी असले तरी विचार करतात कोणत्या पोराच्या हवाली करतात ना. याला म्हणतात पात्रता, क्वालिटी, गुणवत्ता, आणि त्याची पारख करावी लागते. आणि आपल्या भगवान बुद्धांनी ज्ञान प्राप्तीनंतर पारख केली. आपल्या दिव्य दृष्टीच्या बलाने त्यांनी पाहिलं, मी हे ज्ञान कोणाला सांगू शकतो, कोण घेऊ शकते, कोण स्वीकारू शकते, कोण त्याला अंमलात आणू शकते, कोण त्याचा यथोचित आचरणिक दृष्ट्या सन्मान करू शकते, ह्याचा त्यांनी दिव्य दृष्टीने पाहिल्यावर त्यांना आलार कालमाची आठवण झाली. पण आलार कालम मृत्युमुखी पडले हे त्यांना समजलं. उद्धक राम बुद्ध ज्यांच्याकडे ते गेले होते ना सुरुवातीला, सिद्धार्थ गौतम असताना, बोधिसत्व असताना, त्यांना पाहिलं, तेही गेलेले होते हे त्यांना समजलं. त्यानंतर मग त्यांना वाटलं की माझी 5-6 वर्षे ज्यांनी शुश्रूषा केली आहे, सेवा केली आहे प्रामाणिकपणे, मनोभावे, त्या 5 परिव्राजकांना मी उपदेश केला पाहिजे. मग त्यांनी पुन्हा आपल्या दिव्य दृष्टीने पाहिलं ते कुठे आहे आणि कुठे आहेत, तर लगेच त्यांना समजलं. आता स्कॅनर मशीन जशी सांगते की नाही, भगवंताची बोधी त्याच्याही पेक्षा कितीतरी पटीने पुढे होती. जसं तुम्ही एअरपोर्टला वगैरे कधी गेलात किंवा कुठे एखाद्या विशिष्ट ठिकाणी गेलात तर बॉडी पण स्कॅन करतात आणि ते बॅगा बिगा स्कॅन करतात, त्याच्यात काही चाकू सुरा काही आहे का, काही घेऊन चालले का, तुम्ही पाहतात ना. तर भगवंताची बोधी तशी होती, एकदम सहज पाहू शकत होते कुणाची माइंड फ्रिक्वेन्सी कशी आहे. आणि त्यांनी पाहिलं की सारनाथच्या ऋषी पतन मृगदाय वनामध्ये 5 परिव्राजक तिथे आहेत, ध्यान करत आहेत. आणि ते मी सुजाताची खीर ग्रहण करायला सुरुवात केली आहे म्हणून मला सोडून गेले होते. सिद्धार्थ गौतम मार्ग भ्रष्ट झाला आणि आता काही ज्ञान प्राप्त होत नाही, बुद्ध होत नाही, असा विचार गैरसमज करून माझ्याबद्दल ते गेलेले आहेत. पण त्यांची मानसिकता चांगली आहे. म्हणजे असं गेले निघून म्हणजे असेच होते असं नाही, हे पण विषय असते बरं, हे पण लक्षात घेतलं पाहिजे. म्हणजे तुमची जी सर्वसामान्यांची मानसिकता वेगळी असते विचार करण्याची अध्यात्माबद्दल, आणि आध्यात्मिक लोक जी असतात त्यांची विचार करण्याची मानसिकता ही वेगळी असते. भगवंताने पाहिलं, भगवान बुद्ध मग बरोबर बुद्धगयेवरून सारनाथला गेले. वाटेत त्यांना लोक भेटले सुद्धा, एकाने तर विचारलं सुद्धा, एक परिव्राजक होता लग्न, आणि त्याने विचारलं, कारण भगवंताच्या आजूबाजूला आभा पसरायचे. तुम्ही जर लहान असताना फोटो पाहिले असतील, आमच्या घरात फोटो होता, बाबासाहेबांचा एक फोटो होता, त्या बाबासाहेबांचा मध्ये एक फोटो, आणि त्याच्या आजूबाजूला मग बाबासाहेबांचं लग्न होताना झालेला फोटो आहे, आणि त्यांच्या मध्ये सगळं काय 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 रमाई बाबासाहेबांचे फोटो होते. एक भगवान बुद्धाचा फोटो होता आणि त्याच्या बाजूला मग त्यांच्या जन्माची, महापरिनिर्वाणाची, ज्ञान प्राप्तीचा एक फोटो होता. बघा, असा फार मी लहान असताना बघितला, आमच्या घरामध्ये फोटो होता. तर हे यासाठी सांगतोय की भगवान बुद्धाच्या बोधी मंडलातून आभा बाहेर पडत असते, वेव्ज बाहेर पडत असतात. जसं की एखादा विस्तव आहे, तो गरम आहे, त्या गरम विस्तवाच्या जवळ जरी गेलो तर गरम लागते, आपल्याला लागते ना. तर भगवंताच्या बोधीचं असं ज्ञान प्राप्त असतं त्यांना की त्यांच्या बोधीतून वेव्ज बाहेर निघत असतात. भगवंताने पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह एनर्जी सांगितली, आणि ती निगेटिव्ह आणि पॉझिटिव्ह एनर्जी डोळ्याने दिसत नाही, पण तिचं अस्तित्व असते. जसं की विशिष्ट ठिकाणी आपण गेलो तर कुठेतरी करमते, आणि काही ठिकाणी गेलं तर बोर होते आपल्याला. कुणाच्या घरात सुद्धा जरी गेलो तर तिथे वातावरण जर चांगलं असेल, त्या घरातली माणसं निर्मळ मनाची असतील तर आपल्याला वाटते बसावी, इथे चांगलं आहे. पण एखादा बंगला जरी असेल, पण घरात वावरणारी माणसं जर चांगली नसतील, चांगल्या मनाची नसतील, तर तिथं भकास वाटते लोकांना. बघा, तुम्हाला अनुभव येत असेल असं कधी कधी. तर भगवंताची बोधी तशी होती. भगवंताच्या बोधीनं पाहिलं ते 5 परिव्राजक कुठे आहे, आणि भगवान बरोबर त्यांच्याकडे गेले. आणि विशेष म्हणजे ते 5ही परिव्राजकांनी जेव्हा त्यांना सोडलं होतं तेव्हा असा विचार करून सोडलं होतं की जर यदा कदाचित सिद्धार्थ गौतम बोधिसत्व आपल्याकडे आलेत तर आपण उठून उभं राहून त्यांचा सन्मान करायचा नाही, हात जोडायचे नाही, त्यांचं भिक्षापात्र घ्यायचं नाही, बसायला पाठ द्यायचा नाही, पाय धुवायला पाणी द्यायचं नाही, पाय धुवा म्हणायचं नाही, पाय धुवून द्यायचे नाही, बसायला आसन टाकायचं नाही, पाय पुसणी द्यायची नाही, त्यांची संगाटी घ्यायची नाही, असा त्यांनी नकारात्मक विचार केला 5 परिव्राजकांनी. सिद्धार्थ गौतमाने खीर ग्रहण केली म्हणून. पण जेव्हा सिद्धार्थ गौतम बुद्ध झाल्यावर तिकडे गेले, असं म्हणतात, तुम्ही सारनाथला जर कधी गेलात, सारनाथला फार पवित्र भूमी आहे. बघा, हे जे सांगतो तुम्हाला बुद्ध गया सारनाथ अत्यंत पवित्र आहे. पैसे खूप खर्च होतात, तुम्ही खरंच जात राहा बुद्ध गेला. आम्ही दरवर्षी जातो. दरवर्षी काय आता लोकांचा आग्रह असतो तर दोनदा जातो. बघा, आता नोव्हेंबर डिसेंबरला दिवाळीच्या सुट्ट्यांमध्ये, आणि पुन्हा मार्च एप्रिल मध्ये जातो. हे आमचे दिग्रसवरून आले बघा, आमचे कानिंदे परिवार आहे, आणि त्यांच्या सोबत आलेले काही लोक आहे, भरपूर लांबून लोक आले तुमच्या माहितीसाठी. आता जर पाहिलं तुम्ही तर मुंबईवरून काही लोक आले, पुण्यावरून काही लोक आले, नाशिकवरून काही लोक आले, परभणीहून काही लोक, जालन्याहून कुठून लोक आले. बघा, हे तुमच्यातच भेटले, सिन्नरवाले आमचे किल्लारे आहेत, अनेक ठिकाणावरून लोक आले बघा इथे. तर आपले भगवान तिथे जाताना त्या 5 परिव्राजकांनी नकारात्मक विचार केला, परंतु जसे जसे भगवान जवळ येत होते त्यांच्या, तशी तशी त्यांची मानसिकता बदलत होती. तुम्ही विचार करा, त्यांचंही किती पुण्य असेल
की बुद्धत्व प्राप्त झाल्यानंतर त्यांना पहिला मान मिळाला. पहिला मान म्हणजे काय, तर त्यांचं पुण्य किती असेल की त्यांना भगवंताकडून पहिला उपदेश ऐकायला मिळाला. 84,000 प्रवचनांपैकी पहिलं प्रवचन त्या 5 परिव्राजकांना ऐकायला, श्रवण करायला मिळालं. आणि भगवान मग जसे जसे जवळ त्यांच्या येत होते, आपोआप सगळे 5ही जण उठून उभे राहिले. अगोदर विचार केला होता उठून उभं राहून सन्मान करायचा नाही, जसं भंतीजी आल्यावर तुम्ही उठून उभे राहिले पाहिजे ना, ते सन्मान आहे, रिस्पेक्ट आहे त्याच्यामध्ये. तर भगवंत आल्यावर ते उठून उभे राहिले, उभे राहून हात जोडले. हात जोडल्यावर लगेच भगवंताला पाय धुवायला पाणी दिलं, भगवंताला बसायला पाठ दिला, आसन टाकलं एक जणाने, एकाने संगाटी घेतली, भिक्षा पात्र घेतलं आणि बसून मग वंदन केलं, नमस्कार केला आणि विचारपूस केली, तब्येत वगैरे बरी आहे का, भोजन वगैरे झालं का. हे काही उगच झालं असेल, उगीच झालं असेल का. हे बोधीचं पावर आहे, ही बुद्धत्वाची पावर आहे. आणि त्यासाठी तसं कर्म पण लागते, हे पण तुम्हाला सांगतो. नाही तर भगवंताने काही लोकांबद्दल भाजीतल्या पळीचं चमच्याचं उदाहरण दिले, तुम्ही आपल्याकडून लय वेळेस ऐकलं असेल. भगवान बुद्ध म्हणाले या जगतात काही काही लोक असे आहे की जशी भाजीमध्ये वर्णामध्ये असलेली पळी चमच पूर्ण वेळ जरी त्याच्यात असली तरी त्या भाजीची वर्णाची चव त्या पळीला नसते. तसेच काही काही लोक असतात, त्यांच्या आजूबाजूला किती चांगले लोक असू द्या, त्यांची नजर, त्यांचे विचार वाकडे ते वाकडेच बघा, ते सरळ होतच नाही, जाईपर्यंत गेलं तरी वाकडेच राहतात बघा. भगवंताने सांगितलं कर्मच असे कठोर असतात की त्यांना स्वतःला बदलू देत नाही. भगवान म्हणाले की कमी जास्त कधी वाईट चांगले माणसं असतात, पण आपण बदललो पाहिजे. अंगुलीमाला जसा बदल झाला, अंगुलीमालाही 999 खून करणारा डाकू होता, म्हणजे आपण विचारही करू शकत नाही, कल्पनेच्या पलीकडची गोष्ट आहे. 999 खून कशाला म्हणू शकतो आपण. एक खून आता इथे काल परवा इथंच मर्डर झाला बघा, आमच्या बाजूला आपल्या वडगावला कुठे झालं कसं, इथं वडगावला मर्डर झाला, रात्री मारून टाकले एका माणसाला, सकाळपर्यंत बॉडी तशीच करून होती बघा. आता काल परवा 2 दिवस झाले त्या गोष्टीला बघा. म्हणून भगवंताने सांगितलेलं आहे की मनुष्याने बदललं पाहिजे. बदललं पाहिजे म्हणजे कसं, जर आपल्यात अवगुण असतील, तुम्ही संसारिक जरी असाल आणि कुटुंबाला तुमचा त्रास होत असेल, परेशानी होत असेल किंवा समाजाला तुमचा त्रास होत असेल तर आपण बदललं पाहिजे. नाही तर कर्म अशी डेंजर गोष्ट आहे, मग ते चिवरधारी असो की सर्वसामान्य असो, कर्माचा भोग जेव्हा भोगायची वेळ येते तेव्हा वेळ निघून गेलेली असते म्हणाले भगवान बुद्ध. आणि कर्माला घाबरलं पाहिजे. माहिती तुम्हाला कुणाला घाबरलं पाहिजे, कर्माला घाबरलं पाहिजे. कर्म वारस असतात, ते करताना वाईट असतील, समजा चोरीचं असेल, लबाडीचं कर्म असेल, हिंसेचं कर्म असेल, व्यभिचाराचं कर्म असेल, कोणतंही कर्म असेल, ते करताना गोडच लागते. परंतु त्याची कर्म भोगायची जेव्हा वेळ येते, भगवान बुद्ध म्हणाले तिथे माता पिता काम करू शकत नाही, तिथे संपत्ती पैसा काम करू शकत नाही, तिथे आपली मुलं बाळ काम करू शकत नाही, तिथे धावून कोणी येऊ शकत नाही. जसं एखाद्या हॉस्पिटलमध्ये आपण ऍडमिट आहे, लाखो रुपये लावा तुम्ही, जर कर्मविपाकाने तुमचा मृत्यू निश्चित असेल तर बिलकुल कोणीच वाचू शकत नाही. वाचू शकते बिलकुल कोणीच वाचू शकत नाही. आणि त्यामुळे भगवान बुद्धांनी त्या 5 परिव्राजकाला उपदेश करत असताना त्यांची पारख केली. बाबासाहेबांनी सुद्धा पारखच केली असेल आपण की नाही, पारखच केली असेल ना. उगीच नागपूरला धर्मांतर केलं वाटते का तुम्हाला, इसके बारे में सोचना चाहिए. औरंगाबाद में ही क्यों पीएस कॉलेज काढलं, धर्मांतर औरंगाबादला का नाही केलं माहिती आहे का तुम्हाला. ह्या छोट्या छोट्या गोष्टी फार गहन आहेत, डीप आहे, ह्या तुम्हाला नाही समजणार. ज्यांचा अध्यात्माचा अभ्यास आहे त्यांना समजते. कारण बाबासाहेब असे सर्वसामान्य महापुरुष नव्हते, बाबासाहेब बोधिसत्व होते. हेतू पुरस्सर नागपूरला दीक्षा घेतली बुद्ध धम्माची, हेतू पुरस्सर इथे औरंगाबादलाच मिलिंद कॉलेजची निर्मिती केली, हेतू पुरस्सर मुंबईला काम केले, मुंबईला सिद्धार्थ महाविद्यालयाचं निर्माण केलं बाबासाहेबांनी. आणि त्यामुळे बोधिसत्वाचा महापुरुषाचा विचार समजणं आणि तो आपल्या आचरणात आणणं हे अत्यंत महत्वाचं आहे. आणि त्यामुळे ते 5 परिव्राजक जसे पात्र होते तसं आपणही पात्र ठरलो पाहिजे, पात्र असलो पाहिजे. मी हे जे 3 भंते जे आमच्याकडे श्रामणेर बनले यांनाही मी तेच सांगतो आहे की पुण्य असल्याशिवाय कोणी चिवर अंगावर ठेवू शकत नाही. नाही तर 10 दिवस राहणारे जाणारे तर बाबा तंबाखू सोडण्यासाठी, दारू सोडण्यासाठी, घरी भांडण करते म्हणते, आता कोणी सकाळी आले म्हणजे बायकोला भांडण करते म्हणते दीक्षा देतात बाबा. मी म्हटलं तिकडेच राहू द्या, ते तिकडची परेशानी आमच्याकडे कशाला घेऊन येतात आहे का. पुन्हा बी सुधारलं नाही तर म्हणते बाबा करुणात मंत्रीकडे ठेवलं तरी सुधारलं नाही, मग आम्हाला डोस द्या. डोस देण्याचं एकच नंबर बाबा, चांगलं दिसत नाही, काही काही लोकांना वाईटच दिसते. म्हणून कधी कधी विचार करतो आम्ही पारख करण्याचा प्रयत्न करतो, बाबा तुम्ही घरीच बसा, येऊच नका इकडे, काही हरकत नाही. आणि त्यामुळे बिघडलेले इकडे आल्यावर ते अजून आम्हाला बिघडवतील, एखाद्या बिघडलेले इकडे पाठवूच नका म्हणतो मी. सुधारणाऱ्यांपैकी असतील किंवा सुधारलेले असतील तर ते इकडे पाठवा, म्हणजे व्यवस्थित समाजाची घडी उद्या ते नीट करतील. नाही तर असा भरणा तर लय आहे मग सगळीकडेच.
तो कचरा काही कामाचा नाही. तर असं होतं. आम्ही हे यासाठी सांगितलं, भगवंताच्या बद्दल आपल्या मनात श्रद्धा आहे, बुद्ध धर्म संघाच्या बद्दल आपल्या मनात श्रद्धा आहे, हे यासाठी सांगितलं. भगवंतांनी त्या 5 परिव्राजकांना आजच्या दिवशी उपदेश केला होता. अनित्य, अनात्म आणि दुःख, जे धम्मचक्र प्रवर्तन सूत्र आहे त्याचा सारांश 3च शब्दात सांगितला भगवंताने. एकूणच 45 वर्ष जे काही शिकवलं भगवंताने त्याचा सारांश 3च शब्दात आहे. बुद्ध धम्माचा सारांश तुम्ही जर म्हणाल काय, 3च शब्दात आहे. भगवंताने 3 तत्व सांगितले प्रामुख्याने. एक तर अनित्य. अनित्य म्हणजे भगवान बुद्ध म्हणाले इथे नित्य, शाश्वत, ध्रुव, एकाच अवस्थेत राहील असं काहीच नाही, काहीच. मग ते हे जग असो, हे पण जग आहे. ही 3.5 हाताची काय, हे पण जग एक आहे आणि हे बाहेरचे जग आहे. भगवान बुद्ध म्हणाले ना बाह्य जग नित्य आहे, ना हे आपलं जग नित्य आहे. नित्य काहीच नाही. केस पिकणार म्हणजे पिकणार, दात पडणार म्हणजे पडणार, सुरकुत्या पडणार म्हणजे पडणार, कान बहिरे होणार म्हणजे होणार. एक दिवस येणार तुम्ही इथं कडू डक काही जरी ठेवलं, साखरही ठेवली तरी म्हणते मला चवच लागना, म्हणते काय करू. होते असं कधी कधी. बघा तुम्ही अनुभव घेतला असेल दुखण्यात कधी तर. आणि म्हणून भगवान बुद्धांनी सांगितलं नित्य काही नाहीये, शाश्वत काही नाहीये. जे आज आवडते ते उद्या आवडेल की नाही याची गॅरंटी नाहीये. जे आज खातोय ते उद्या आपण खाऊ की नाही याची काय गॅरंटी आहे. आता समजा यांना म्हटलं साखर खाता का बनतीची, हे म्हणे मला जवानपणात लई मिठाई आवडायची, म्हणे बर्फी खूप आवडायची, म्हणून आता खाता का, खाता कशी खाऊ म्हणते बाबा. आता काही खरं नाही, खाली गोड पचतच नाही. पचत नाही म्हणजे ते काही खरंच नाही, काहीच खरं नाही. तर म्हणून भगवान बुद्ध म्हणाले हे परिवर्तन आहे जीवनाचं. अनित्य आहे, सर्व काही अनित्य आहे. विचारही बदलतात, माणसं बदलतात, परिस्थिती बदलते, काळ बदलते. घड्याळाचा काटा बॅटरी संपल्याशिवाय थांबत नाही. आज का जो दिन है अभी 1 साल बाद ही आएगा. उद्या नाही येत. आषाढ पौर्णिमा, गुरुपौर्णिमा उद्या नाही येणार, आता पुढच्या वर्षी येणार. आणि तेही परिस्थिती अशी नाही राहणार. आज इथं हे एवढं जे दिसते तुम्हाला, उद्या याच्यापेक्षा भारी दिसेल तुम्हाला. पॅकोडा दिसेल, इथं तुम्हाला अनाथ आश्रम दिसेल, वृद्धाश्रम दिसेल, शाळा दिसेल, चॅरिटी हॉस्पिटल दिसेल, आणि करुणा भंतीची डगडग झालेले दिसतील, म्हातारे झालेले दिसतील. आणि त्यांचे बी सगळं काही ते म्हातारपणाकडे वाटचाल तर सुरू झाली बाबा. आता मी सांगतो सगळ्यांना, तर तो काही विषय नाही. परिवर्तन जीवनाचा एकदम सिद्धांत आहे. भगवंतानं पहिला सिद्धांत सांगितला अनित्य. अनित्य म्हणजे नित्य नाही, परिवर्तनशील आहे, बदलणार आहे. बदल हा निसर्गाचा नियम आहे. दुसरी गोष्ट सांगितली आणि ते अनात्म. अनात्म म्हणजे काय, तर भगवान बुद्ध म्हणाले इथे मी आणि माझं म्हणण्यासारखं काहीच नाही. काहीच नाही म्हणजे काहीच नाही. ही बॅग माझी नाही, हे चिवर माझं नाही, काय शरीरही माझं नाही आहे. मी आणि माझं म्हणण्यासारखं खरंच काही नाहीये. समजा जर मी आणि माझं म्हणण्यासारखं आहे तर या शरीराला याच पोझिशन मध्ये मी ठेवू शकत नाही. जर आहे तर ठेवायला पाहिजे, तर राहील काय. समजा मी म्हटलं याच वयात राहिलो पाहिजे, मी राहील का, बिलकुलच राहत नाही. बदलणार म्हणजे बदलणार. आणि म्हणून मी आणि माझं म्हणण्यासारखं इथे बिलकुल काही नाही. मग ते करुणानंद भंतेजींचा असो का तुमचं असो, ज्या पोरांना मी नेहमी सांगतो, तुम्ही समजा आता संसारिक आहात, ज्या पोरांना पोरं झाल्यावर तुम्ही त्याच्या वजनाच्या भारोभार साखर वाटता, ते रडवते की नाही तुम्हाला. बाबा तुम्हाला नसर रडवत, काही काही मुकेच बसतात, त्यांना वाटतं बाप कबूल कसं व्हाव. तुम्ही झाले कबूल नाही झाले तरी आपोआप वगळता रडवते म्हणजे रडवते. बघा तुम्हाला सांगतो. आणि म्हणून तुम्ही विचार करा की ते पोरग झाल्यावर त्याच्या वजनाच्या भारोभार साखर वाटल्या, तो एक क्षण, ती एक वेळ. आणि आता त्याला बायको आली, 5-6 दिवस झाले, तर 5-6 महिने झाले, आणि ते म्हणते बाबा बाल्यान बाल्याची बायन मीन 10 बाई 10ची खोली, सारे माय बाबा सह गेले चुलीत. तर त्या मग म्हणते काय सांगू बाई तुम्हाला, काय सांगू दादा, आता काय सांगायचंय कुणाला, मातीच्या चुली आहेत. आणि म्हणून भगवंतांनी सांगितलं मी आणि माझं म्हणण्यासारखं इथे काहीच नाही आहे, कारण त्याच्यावर आपला हक्क अधिकार नाही आहे. हे दुसरं तत्व बघा. कारण माणसं तेच जरी असले, घर तेच जरी असलं तरी परिस्थिती बदलते. आज आपल्या नावानं प्रॉपर्टी आहे, आपलं बटन दबलं की प्रॉपर्टी तीच, पण नाव बदललं त्याच्यावर. खरं की खोटं. बघा तुम्ही किती जतन करून ठेवा कागदपत्र, हो बटन दबलं की म्हणते कागद कुठे आहेत म्हणजे पहा, चाब्या कुठे आहेत म्हणते पहा, आणि ती सोनाराची पावती कुठे आहे म्हणते तेवढं पहा. तेरवीचा 10व्याचा कार्यक्रम करायचा म्हणते, आणि ते पैसे खावी पाडते, माझ्या कुठं पैसे आहेत म्हणते. आणि असं होते बघा काही काही ठिकाणी. म्हणून सगळं काही अनंत आहे म्हणत भगवंताने सांगितलं मी आणि माझं म्हणण्यासारखं काही नाहीये. आणि शेवटचं तत्व सांगितलं भगवंताने दुःख. 12 प्रकारचं दुःख सांगितलं जे प्रत्येकाच्या वाट्याला येते. जातीपी दुःखा, जरापी दुःखा, व्याधीपी दुःखा, मरणंपी दुःखा.
म्हणजे भगवंताने सांगितलं जन्म होणंच दुःख आहे. बाळ जन्मल्याबरोबर रडणार म्हणजे रडणार. रडणं हे दुःखाचं लक्षण आहे भगवान बुद्ध म्हणाले. आणि म्हणून जाती बी दुःखा, जन्म होणंच दुःखमय आहे. कारण काय, अपेक्षा जन्माला येतात. बाळाला दूध दिलं तर शांत बसते, तेवढ्या पुरतं ते पण. आणि दूध नाही दिलं तर पुन्हा रडतच राहते. बघा रडते का नाही? अपेक्षा जन्माला येते. काही जन्माला येत नाही. दुसरं जन्माला काय येते? अपेक्षा. आता पण पहा तुम्ही, समजा आता इथे एवढे जण आले, एवढ्या मोठ्या संख्येने, किंवा कुठल्या लग्नात जरी गेले, कुठल्या कार्यक्रमात जरी गेले, तुमच्या मनासारखं तिथं झालं नाही, कार्यक्रम बिघडते. तुम्हाला बिघडते की नाही? आपल्या मनात जे ते जर तिथं झालं नाही तसं कार्यक्रम बिघडला. म्हणून समजा आता जसं लग्नाचं तुम्हाला सांगितलं ना, सारं लग्न चांगलं झालंय, पण याला पुरीच मिळाली नाही. काय खरं आहे म्हणजे लग्नाचं? याच्याकडे नवरदेवाचं कौतुक करा, स्टेजचं कौतुक करा, नवरीचं कौतुक करा, दुसरं काहीच सुचत नाही. मला पुरी भेटली नाही म्हणते. काय म्हणतात? असंच बोलवलं होतं का आमच्या लग्नाला? पत्रिका कशाला द्यावं म्हणते. बघा तुम्ही. आणि म्हणून भगवंताने सांगितलेलं आहे की अपेक्षा दुःख, जाती बी दुःखा, जरा बी दुःखा. जन्म दुःख झालं की म्हातारपण दुःख आहे. जर होणं दुःख नाही. आता बघा, हे डगडग डगडग झालं शरीर की दुःख देते. कोणाचंही असो, माझं तुमचं कोणाचंही असो, दात पडले की दुःख आहे, बहिरेपणा झालं की दुःख आहे, शरीर हे त्वचा बिचा चांगली दिसत नाही, चुरकुत्या पडल्या की दुःख आहे, ऐकायला येत नाही दुःख आहे. तर जरा बी दुःखा, व्याधी बी दुःखा. व्याधी म्हणजे काय? आजार. पण कोणताही आजार जरी झाला तर दुःखच आहे. पोट दुखलं तर ते म्हणते दुसरं काही दुखलं असं चाललं असतं, म्हणजे पोट मध्ये दुखायला पाहिजे. आता आमचा टेलफोन दुखते, कंबर गेली कामातून, प्रवास करू बसून आता ठणकला सुरूच आहे. बघा तुम्हाला सांग, 10-15 मिनिटं झाले की सुरूच आहे. त्या डॉक्टरनं सकाळी 15 गोळ्या दिल्या तर संध्याकाळी 15 गोळ्या दिल्या. 30 गोळ्या सुरू आहेत. बघा त्या 7 दिवसाला विचारा, हे पुढा भरून येतात बॅग मध्ये, माहित तुम्हाला गोळ्या सुरू आहे. हे दिसते तसं नाहीये. भगवंताने सांगितलं हे शरीर जे आहे हे काही नसते, हे पूर्णपणे नश्वर होणार आहे, क्षणभंगूर होणार आहे. पण बाबासाहेबांच्या बद्दल आपल्या मनात श्रद्धा आहे, बुद्ध धम्म संघाच्या बद्दल आपल्या मनात श्रद्धा आहे. म्हणून फक्त भोजन करून प्रवचन देऊन मरायचं नाही, आपल्याला काहीतरी करून जायचंय आपल्याला. कारण बाबासाहेबांनी आपल्यावरती अनंत उपकार केले. म्हणून फक्त खायचंय आणि आराम करायचंय, हे जीवन आपल्याला जगायचं नाहीये. बिलकुल समाजाला देऊन जायचंय जे बाबासाहेबांना अभिप्रेत आहे. म्हणून आमचा जो प्लॅन आहे, इथं हो का कुठे हो, हे बी आपला काही विषय नाही आहे. सगळंच अनित्य आहे, हे बी तुम्हाला मी जाहीरपणे सांगतो. असं कोणाला वाटता कामा नाही का हे करुणांत बंदीचं आहे का, हे असो का नवजीवन कॉलनी असो, म्हाडा असो की अजून मुंबई असो का काही असो, बिलकुल करुणांत बंदीच काय. तुमचंच घर नाही तर आमचं काय विषय आहे? खरं खोटं हे खरंच आहे तुम्हाला सांगतो. म्हणून आपण निमित्त असतो आणि करून गेलो पाहिजे. मरण्याच्या अगोदर आपण करून गेलो पाहिजे. माझी जिद्द आहे, बिलकुल माझा उद्देश आहे माझ्या जीवनाचा, तुम्हाला सांगतो की चॅरिटी हॉस्पिटल आपल्याला निर्माण करायचं आहे. जे आपल्या देशामध्ये गरीब लोक आहेत, कोणत्याही जाती धर्माचे असो, ज्यांना ऑपरेशनसाठी पैसा नसतो किंवा ज्यांना आजारपण दुरुस्त करण्यासाठी पैसा नसतो, असे कितीतरी लोक आहेत. तुमच्याकडे पैसे असतात म्हणून तुम्हाला काही वाटत नाही, कारण आपल्याकडे असल्यावर दुसऱ्याची गरिबी दिसत नाही, दुसऱ्याचं दुःख दिसत नाही आपल्याला, कारण आपल्याकडे दुःख नाही आहे. आपल्याकडे जेव्हा जे दुःख असते त्याचा अनुभव आपल्याला आल्यावर समजते. म्हणून चॅरिटी हॉस्पिटलचा आपला प्लॅन आहे, तो मी करणार म्हणजे करणार. भारताच्या कोणत्याही कानाकोपऱ्यात करेल आणि बिलकुल करेल, हे मी तुम्हाला भगवंताच्या समोर बसून शाश्वती देतो. तिथे सगळ्या जाती धर्माचे लोक, गरीब दीन दुबळे लोक येतील आणि ट्रीटमेंट घेतील. बिलकुल बुद्धाच्या बाबासाहेबांच्या नावानं हा पहिला आपला प्रोजेक्ट आहे. दुसरा प्रोजेक्ट आहे आपला वृद्धाश्रमाचा. आज आम्ही पाहतोय गावखेड्यात शहरात सगळीकडे फिरतो, मायबाप आणि लेकरांमध्ये दुरावा निर्माण होत आहे. त्याला कारणीभूत पैसाच आहे, हे पण मी तुम्हाला सांगतो. आणि म्हणून असे जे कोणते मायबाप आहेत की ज्यांना लेकरं पाहत नाहीत, त्यांना खाऊ पिऊ घालत नाहीत, प्रेम देत नाही, असे जे कोणते मायबाप असतील कोणत्याही जाती धर्माचे, त्यांचे ते मायबाप आमचे व्हावेत, यासाठी आम्ही त्यांच्यासाठी वृद्धाश्रम काढणार आहोत, ओपन करणार आहोत. दुसरा अनाथ आश्रमाचा प्रोजेक्ट आहे आपला. आपले जे काही मुलं, आपले म्हणजे सगळ्या समाजाचे जे काही मुलं आहेत, ज्यांचे आई वडील ऍक्सिडेंट मध्ये मरण पावले किंवा फारकतीमुळे वेगळे झाले किंवा अजून कोणत्या कारणाने असे लेकरं आहेत की ज्यांना कोणीच नाही आहे, असे भरपूर लेकरं आहेत. तुमच्या माहितीसाठी सांगतो, सोशल मीडियावर तुम्ही आम्हाला फॉलो करत असाल तर अनेक वेळाला वेगवेगळ्या ठिकाणी आम्ही जात असतो. इथं खाड्या आहे आमच्या, त्यांनी खीरदान दिलं. बघा आताच आम्ही आंध्र शाळेमध्ये जाऊन आलो, चिकलठाण्याला, तिथे पाहिलं, तुम्ही बघितलं असेल फेसबुकवर, आपल्या व्हॉट्सअपला बघितलं असेल. आम्ही वृद्धाश्रमात, अनाथाश्रम नेहमी जातो. मी लोकांना नेहमी सांगतो की त्या 4 भिंतीमध्ये राहून तेवढ्याच उड्या मारत बसत राहू नका. पोरगी बरोबर वागत नाही, पोरगा बरोबर वागत नाही, सून बरोबर वागत नाही आणि सासू बरोबर वागत नाही. थोडंसं बाहेर पडून पहा की जे दुःखी आहे, तुमच्यापेक्षा जास्त दुःखी आहे, त्यांच्याकडे जाऊन तर पहा. तुम्हाला जे मिळते, ज्यांना मिळत नाही त्यांच्याकडे जाऊन तर पहा. आपल्याला जे मिळते ते सहज मिळते, आपल्याला जे मिळते ते कोणाला मिळत पण नाही कधी कधी, तुमच्या माहितीसाठी सांगतो. आणि म्हणून अनाथ आश्रम, वृद्धाश्रम आणि अनाथ आश्रमाचाही आपला प्रोजेक्ट आहे. दुसरा प्रोजेक्ट आहे आपला
मेडिटेशन सेंटरचा, श्रामनेर प्रशिक्षण केंद्राचा. आचरणिक माणसं आपली तयार झाल्याशिवाय बाबासाहेबांचं काम प्रामाणिकपणे होणार नाही, तुमच्या माहितीसाठी. आणि म्हणून भगवान बुद्धांनी सांगितलं हे श्रामणेरी जीवन अत्यंत महत्वाचं आहे. त्यानंतर लायब्ररी आहे, मोफत शाळा आहे, वेगवेगळे प्रोजेक्ट आहेत आणि त्याला सुरुवात झालेली आहे. आणि मी खरंच पुण्यवान आहे. मी जाहीरपणे नेहमीच सांगतो, एवढे चांगले मायबाप भेटतात तिथं जाऊन तिथे तुम्हाला मी काय सांगू. कुठेही जाऊ दे, कुठेही महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातच काय, गुजरातला गेलो तिकडेही, आणि रोज तर रोज कर्नाटक असेल, आंध्र प्रदेश असेल, तेलंगणा असेल, गुजरात असेल, वेगवेगळ्या ठिकाणावर. आता आपल्या श्रामनेर शिबिरात एक ते दीव कुठलं ते राज्य आपलं गुजरात जवळ आहे, ते तिथून आलेलं एक मुलगा आहे बघ. तर असे भरपूर ठिकाणचे लोक रोज कॉन्टॅक्ट करतात, सहकार्य करतात, मदत करतात आणि लोकांच्या भरोश्यावरच, लोकांच्या दानातूनच, लोकांच्या श्रद्धेतूनच हे सगळं काही काम आपण हाती घेणार आहे. तुम्ही निश्चितपणे प्रामाणिकपणे सहकार्य कराल, निस्वार्थपणे सहकार्य केलं तर तुमचंही पुण्य होईल बघा. कारण आपण मरणारे आहोत. अपेक्षा ठेवून जर कर्म केलं, पुण्यकर्म कोणतेही बी, तर त्याचं फळ मिळत नाही, हे मी तुम्हाला आवर्जून सांगतो. आणि त्यामुळे आज या मंगल मैदानी एवढ्या मोठ्या संख्येने तुम्ही याल, मला असाही भरोसा नव्हता. मला वाटलं बाई आडरानात आहे, तुम्हाला माहित नाही. साजापूर बऱ्याच लोकांना माहितच नाही. माझा फोन खनखन खनखन वाजणं सुरूच आहे. मी देऊन टाकला दुसऱ्याकडे. भाऊ म्हटलं बाई वापरा, त्या भाऊला म्हटलं तुम्ही वापरा, त्या भंतीजीकडे दिला. सुरूच आहे कॉल मेसेज, कॉल मेसेज. कसं येऊ कसं येऊ, काही काही तर येऊन परतही गेले असतील. बरं झालं आम्ही 2-4 वर्षापूर्वी सिटी बसचं उद्घाटन केलं. सिटी बसचं उद्घाटन केलं, आमच्याच हस्ते सिटी बसचं उद्घाटन झालं बघा. ते आता आलेले पाहुणे होते ग्रामपंचायतचे काही, आमच्यासाठी ते थांबले उद्घाटनासाठी. बरं झालं इथे उद्घाटन केलं. आता सिटी बस येते, औरंगपुरातून एक बस निघते आणि एक मुकुंदवाडीतून बस निघते आणि बाबाला येतात सगळ्या बस. अर्ध्या तासाला पाऊण तासाला बसेस आहेत शहरामधून आणि बाबाला येऊन मग बाबाहून ते नगर मार्गे, नगर नाका मार्गे इकडे येतात. ही सोपी बाजू, हा प्लस पॉइंट आहे इकडे येण्यासाठी. म्हणजे असं कोणाला वाटता कामा नये की कसं या. आणि समृद्धी तर जवळच आहे तुमच्या सिन्नर वरून, नाशिक वरून, पुण्यावरून, मुंबई, नागपूर इकडनं येणाऱ्या लोकांसाठी तर लय भारी आहे. समृद्धी इथून 5 मिनिटावर आहे. आणि हा धुळे सोलापूर हायवे वेरूळला जातो, इथून 15 मिनिटात वेरूळ आहे बघा. हा हायवे आहे सोलापूर धुळे हायवे आहे. आणि इकडे तुम्ही वळले, इकडे वाळू MIDC, वडगाव, रांजणगाव, कोणतं गाव काय काय, बजाज नगर, हे सगळं इथं जवळच आहे. आणि या एरियामध्ये आपली भरपूर लोक आहेत, दूरदूरवरून आलेले लोक आहेत, फार चांगली लोक आहेत. म्हणून मी विचार केला शहरामध्ये भरपूर भिक्षू आहेत, तर हे जरा इकडे जिथे गरज आहे तिथे गेलो पाहिजे. म्हणून आमच्या महिला मंडळ, संघर्ष महिला मंडळ, त्यांची काही इच्छा नव्हती. बऱ्याच लोकांची, माडा कॉलनी म्हणते, येनतेरातलं आमचं सुजाता महिला मंडळ लोक म्हणते भंतेजी आमच्याकडे राहा, भंतेजी आमच्याकडे राहा. कोणी म्हणते विहार देतो, कोणी म्हणते काय देऊन काय नाही. मी म्हटलं बाबा काहीच नको, इकडे जाऊन राहतो, ध्यान करता येईल, थोडस इकडे निवांत आहे, रिलॅक्स आहे, अभ्यास करता येईल. गजबजलेल्या एरियात राहिलो मी भरपूर वर्ष, आता थोडस इकडे राहू आणि इकडे राहून पुन्हा इकडे काम करू, भिक्खू संघाला अर्पण करू, पुन्हा दुसरीकडे जाऊ. त्याच्यात काय नाही का, झोला उठा के चले जिधर जाना है उधर. आणि त्यामुळे एकदा वारसा लावून दिला, परंपरा लावून दिली, भिक्षू ठेवले, भिक्षू लावून दिले की परंपरा चालू राहते. त्याच्यात आसक्ती ठेवण्यात काही अर्थ नाहीये. म्हणून मी पुन्हा एकदा सांगतोय की जरी करुणान बंदेजी करतील, इथं कुठं काय जे करतील ते त्यांचंच राहील, असा काही विषय नाही. ते झालं की आपण दुसरीकडे काम करणार आहे, दुसरीकडचं झालं की तिसरीकडे काम करणार आपण. आणि एक तत्व ठरलेलं आहे, आपण कुठेही काम करू. करुणानंद भंतेजीला कोणी वंदो अथवा निंदो, स्टेट फॉरवर्ड आहे आपण, रोखोक बोलतो आपण. आपल्या गोळ्या सगळ्यांनाच पसतील असं काही नाही. काही लोक आम्हाला माहित आहे, इथे बसल्यावरही किचल्या करतील आणि निघून गेल्यावरही किचल्या करतील. आपण मनावर घेणाऱ्यांपैकी मात्र नाही आहे. म्हणून आपलं तत्व ठरलं, कोणी वंदो अथवा निंदो. करुणानंद भंतेजी बोलत राहतील, काम करत राहतील आणि काम केलं पाहिजे. आजारी पडो, शरीरात शरीर असेल तोपर्यंत रक्त मांस, भगवंताने जसं म्हटलंय की बा ज्ञानप्राप्तीच्या वेळेला शरीरातील रक्त आटलं तरी हरकत नाही, मांस तरी संपून गेलं तर हरकत नाही. मी माझं आसन सोडणार नाही, माझा संकल्प आहे. आणि सिद्धार्थ गौतम बसले, ज्ञान प्राप्त करून घेतलं, तसा आमचाही संकल्प आहे. बिलकुल जोपर्यंत शरीर साथ देईल, श्वासात श्वास राहील, तोपर्यंत पूजनीय बाबासाहेबांच्या ऋणामध्ये राहून त्यांना अभिप्रेत असलेला आदर्श बौद्ध समाज निर्माण करण्याचा संकल्प माझा आहे. मी तो पूर्णत्वास नेल्याशिवाय राहणार नाही, अशा प्रकारचे सुद्धा मी तुम्हाला वचन देतो. आणि माझ्या शब्दांना इथे पूर्ण विराम. सरते शेवटी सूचना पुन्हा एकदा की आम्ही इथे आता 10-15 लोक राहत आहोत, भिक्षू लोक, श्रामनेर लोक. तर तारीख ज्यांना कुणाला हवी आहे, ज्यांना कुणाला काय, मी तर म्हणेन सगळ्यांनीच तारखा घ्या.
तुमचे बचत गट असेल त्यांच्या वतीने घ्या, महिला मंडळ त्यांच्या वतीने घ्या, तुमच्या घरच्या स्वतःच्या वैयक्तिकरित्या तारखा घ्या, विहार असतील विहाराच्या कमिट्या असतील त्यांच्या वतीने घ्या. भिक्षापात्र घेऊन आम्ही तुमच्यापर्यंत येऊ. आमचे रणजित काय त्यांचं नाव टेम्पोवाले डोंगरे ते म्हणजे चिवर घ्यायला तर आलेच आले 3 महिन्यासाठी, पण ते टेम्पो घेऊन आले त्यांचं. तर 3 महिने ते तर राहणारच आहे भंतेजी, टेम्पोही भंतेजी बनून राहणार आहे म्हणजे आम्ही धम्मसेवा करून देण्यासाठी. तर त्याच्यात बसलो की निघालो आम्ही. भिक्षापात्र घेतलं की तुमच्या दारातही येऊ, तुमच्या विहारावर येऊ, तुम्ही जिथे कुठे बोलवाल तिकडे भोजन दानासाठी येऊ. आणि त्यामुळे तुम्ही तारखा घ्यावात. आमचे 7 दिवस साहेब आहेत, त्यांचा काही जास्त आम्ही हे करत नाही गवगवा, त्यांनाही ते आवडत नाही, तेही निस्वार्थपणे सेवा देतात. बघा असे काही लोक आपल्याकडे आहेत हक्काचे, बिलकुल अपेक्षा नसते. नाही तर काही लोक माझं नावच घेतलं नाही म्हणते, मी दिसतोच नसेल, ते तसा काही विषय नाहीये. तर 7 दिवस साहेबांकडे तारखांसाठी नावं द्या आणि नंबर द्या, तुमचा पत्ता द्या, तुम्हाला कॉल बॅक करू. आम्ही 1-1 तारीख बरोबर देणार आहोत. आणि दुसरी गोष्ट महत्वाची की बघ संध्याकाळचा अल्पोपहार इथे बनल्या जाईल, त्यासाठी सुद्धा रेशन लागेल किंवा ज्या दिवशी तारीख वगैरे नसेल त्या दिवशी सुद्धा आपल्याला सामान साहित्य लागेल. तुम्ही द्यालच, तो काही विषयच नाही. लोक देत आहे, भरभरून देत आहे. आता मी तुम्ही बघितलं असेल, लोक खरंच खूप प्रेम करतात, लोक खूपच चांगले आहेत, त्याच्याबद्दल काही विषयच नाही. गहू तांदूळ काही पुढे ठेवलेलेच आहे, वेटिंगवरच आहे. तर भरपूर काही देतात लोक. आणि विशेष म्हणजे आपण वैयक्तिक कुणाला काही मागण्याचा विषय नाहीये. आपण आतापर्यंत औरंगाबादमध्ये राहतो, मुंबईमध्ये राहिलो, बऱ्याच ठिकाणी राहिलो. आपण वैयक्तिक कुणाच्या घरी जाऊन मला हे द्या असं कुणालाही आपण बोललेलो नाहीये आतापर्यंत. कुणाशी घनिष्ठ संबंध असतील, फारच त्यांनी कधी विनंत्या केल्या असतील की भंतेजी स्वतःहून येत राहा, तर ती गोष्ट वेगळी. पण मागामागीचा विषय आपल्याकडे नाहीये. हे माडावाल्यांना विचारा, यंतेरावाल्यांना विचारा, नवजीवन कॉलनी येणाकरा हडकोवाल्यांना विचारा आणि साजापूरवाल्यांनी अनुभवा. बिलकुल हे जेवढं काम केलंय आता इथं, कोणाच्याही दारावर जाऊन कोणाला वैयक्तिकरित्या आपण काही मागितलं नाही, फक्त दाखवलं की असं असं करायचं. आता जोगदंड साहेब आपण आले इथं, आले का? गायकवाड साहेब आले, पद्मपाणी बुद्धविहारची संपूर्ण टीम आली आहे. आता जोगदंड साहेबांचं तेव्हा नाव घेतलं मी, त्या नव्हते तेव्हा. बघा हे फॅब्रिकेशनचं जेवढं काम दिसते तुम्हाला, जोगदंडे साहेबांनी करून दिलं आम्हाला ते काम. ते लोखंड घेताना काही पैसे कमी पडले, मी शिबिराला होतो त्याच्यातही पैसे टाकले, हे कामही करून दिलं. वेल्डिंग मशीन त्यांची, ते काय डाग लावण्याच्या काड्या मेणबत्त्या काय असतात ते त्यांच्या, सगळं त्यांनी काम केलं. त्या एकदा त्यांच्यासाठी टाळ्या वाजवतात नव्हते त्यांचा सन्मान करण्यासाठी. आणि भरपूर लोकांनी मदत केलेली आहे, असं अगोदर सांगितलंच आम्ही. तर तुम्हीही सहकार्य कराल अशी अपेक्षा व्यक्त करतो. भोजनाचं झालेच आहे, त्याचा काही विषय नाही. आणि 1 दिवस असा दिलाय पाहिजे. काम तर सुरूच राहतात. बरं झालं आज रविवार तरी आला नाही का. आणि इकडं तिकडे तुम्ही जातच राहता. आता इकडे या करून भंतेजीकडे लय म्हणतं बा, आमच्याकडे या, आमच्याकडे भंतेजी या. जिंदगी दिली तरी म्हणते आमच्याकडे येतच नाही म्हणते कार्यक्रमाला. अख्खी जिंदगी दिली, सगळ्या कार्यक्रमाला गेली, एकाच कार्यक्रमाला आमच्याकडे येतच नाही म्हणते. मी म्हणतो बाबा तुम्ही येत राहा. म्हणून त्या दिवशी मी एक शॉर्ट व्हिडिओ बनवला. बा तुम्ही म्हणता आमच्याकडे या. पुण्यात बोलताना आम्ही बोललो आणि मग पुण्यातले लोक आले बघा ते. तर तुम्ही पण येत राहाल अशी अपेक्षा आहे. आणि तारखेसाठी आणि दुसरं महत्वाचं एक राहिलं फक्त की आचारी म्हणजे स्वयंपाकी कोणीतरी पाहिजे. मग ती जोडी असेल, हे कांबळे आईन बाबा तर म्हणजे बाबा येतो घरी. म्हटलं तुम्हाला तिकडे काम नाही का, इथंच थांबा. तर म्हणजे नाश्ता बिस्ता काही बनवून द्यायला असं कोणी असेल तर खरंच बघा तुम्ही की ज्यांना स्वयंपाक वगैरे जमते. तर अशा एका व्यक्तीची किंवा 2 जोडी जरी असेल तर हरकत नाही, तशा व्यक्तीची आपल्याला आवश्यकता आहे. तुम्ही इथे राहू शकता. विहारामध्ये राहण्याची व्यवस्था आहे. आमचे श्रामणेर तिकडे राहतील, इकडे भिक्खू निवास आहे. 5-6 टॉयलेट बाथरूम बनवून घेतलेत आपण. 3 कमोड आहेत, 3 म्हणजे इंग्लिश भांडे आहेत, अटॅच बाथरूम, आणि 3 इंडियन आहेत. वॉश बेसिन आहे. बोरला 24 तास पाणी आहे. मे महिन्यामध्ये पण 24 तास पाणी राहते. मोटर बंद होतच नाही बिलकुल, एवढं पाणी बोरला आहे. 2000ची टाकी त्या टॉयलेट बाथरूम वर बसून घेतली आहे. तिकडे आमच्या याच्यावर पण 1000ची टाकी आहे. पाणी भरपूर आहे, एकदम मोकळं मैदान आहे मस्त पैकी. आणि असंही तुम्हाला कधी वाटलं तर येत राहा, हेच मी तुम्हाला सांगतोय. आणि निश्चितपणे पूजनीय भंतेजी आमचे आले, त्यांचं बुद्ध किरण दीपिका हे पुस्तक आज प्रकाशित झालं. भंतेजी आमचे खुश आहेत जाम. आम्ही शिबिराहून आल्यापासून बारीकच तोंड केलं होतं, पण त्याची तुमचे पुस्तकं झाले, माझे काऊन नाही झाले. मी म्हटलं बाबा ते तुम्ही कोणत्या भाषेत लिहिले, पद्यात्मक ते आम्हाला कळेच ना. आमचे प्राध्यापक अरविंद भराडे 1दा 2दा 3दा 4दा करेक्शन केले, ते होईच ना करेक्शन, त्याला आम्ही काय करावं. हे आल्यावर त्यांना म्हटलं बसा, 2-3 घंटे लागले ते पुन्हा एकदा करेक्शन करायला. आणि आज पुस्तक प्रकाशित झाले, सुंदर प्रकारचं त्याच्यात पद्यात्मक आहे बघा. तुम्ही पुस्तक पाहाल तर भंतेचं प्रकाशन झालं. हे सुक्तानंद भंतेजी आमचे शिष्यच आहेत बघा. हे विपස්සनाचार्य आहेत, भरपूर शिबिरं केली. आणि तुम्हाला कोणाला ध्यानाला जायचं असेल, ध्यानावर यायचं असेल तर यांच्याशी संपर्क साधा, ते ध्यानावर आणतात तुम्हाला बरोबर. त्यानंतर हे सगळा श्रामणेर संघ आहे.
तुम्हा सर्वांच्या प्रती मंगल मैत्री व्यक्त करतो आणि माझ्या शब्दांना पूर्ण विराम देत असताना आपल्या दी ग्रेट हॅपीनेस या युट्यूब चॅनलला फॉलो करत जा, सबस्क्राईब करत जा, आपल्या नातेवाईकांना पाठवत जा. प्रवचनं खूप चांगली चांगली वेगवेगळ्या विषयांवरची प्रवचन असतात. या वर्षावासात बाहेरच्या राज्यातील काही लोकांची विनंती आहे की भंतेजी हिंदीमध्ये प्रवचन करण्याचा प्रयत्न करा. तर आम्हाला फक्त हिंदी विषय होता, पण आम्हाला ते काही हिंदीतून शिकवलं नाही. पण आम्ही प्रयत्न तर केला बऱ्याचदा, तर जमलं म्हणे लोक, बापा हिंदी भी जमती है, आपको आती है हिंदी. म्हटलं ठीक है, आती है तो फिर हम भी ट्राई करके देखेंगे. गुजरात में गए थे तो गुजरात में हिंदी में दिया हमने प्रवचन, वो रिकॉर्डेड है अपने चॅनल पे. जमते, अरे बाबा जमते ना हो. तर मग हिंदीतून पण प्रयत्न करू आम्ही, जेणेकरून बाहेर राज्यातील लोकांची पण फार इच्छा असते. कधी कधी बोलते तिकडनं हिंदीतून बनते जी वो मराठी थोडी थोडी समजते, बहुत अच्छा लगता है हमको, आणि हमको थोडा थोडा समजता है म्हणते, आम्ही ऐकतो म्हणते. तेलंगणातले लोक, आंध्रातले लोक, गुजरातले लोक, हरियाणा, कुठले कुठले लोक, बाबा तुम्हाला काय सांगू, आता खूप चांगलं परिवर्तन होत आहे. लोकांना गोडी लागली आहे आणि खरंच खूप जमेची बाजू आहे. बाबासाहेबांना अभिप्रेत असलेली धर्मक्रांती होत आहे आणि झालीच पाहिजे. आणि त्यामुळे माझं जीवन समर्पित करतो आहे आणि मी माझ्या शब्दांना पूर्ण विराम देतो. पूजनीय भंतेजी आशीर्वाद देते.